इथे दिलीप पाटील खरं तर बाद होत आहेत. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. अतुल पाटील आलाय तिसऱ्या क्रमांकावर. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जात असताना मोठा फटका लगवायचा होता, तिथे मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडू होता, खरं खराब चेंडू, त्यावर विकेट्स जरूर आले. गोलंदाजी मार्कवर प्रतीक मालेने खरं तर पहिली सफलता आपल्याला पाहायला मिळाली. पहिली विकेट त्यांच्या खात्यामध्ये. टोटल धावफलकचा विचार केला, धावफलक स्थिर 14 या आकडेवरती. पहिल्या चेंडूवर कमबॅक करून देत असताना प्रतीक माले आपण इथे पाहतो. ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडू आल्या प्रहार करण्याचा प्रयत्न होता. क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क नाहीये. चेंडू सरळ विसवला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडूची सांगता. निर्धाव चेंडू फेकला जातोय. लगातारचे 2 चेंडू इथे डॉट फेकले जात आहेत. म्हणून विचार केला या गोलंदाजाचा प्रतीक मालीचा, तर दमदार गोलंदाजी करत असताना आपण इथे पाहतो. फुल टॉस होता. ऑफ साईडला खरं चेंडू खेळून काढायचा होता. बॅटची कडा लागली, ऑन साईडला चेंडू गेला. एक धाव जरूर मिळेल या चेंडूवरती, म्हणजे तिसऱ्या चेंडूवर इथं धाव घेतली जाते. एका धावेने धावफलक पुढे. टोटल धावफलकावर धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. टीम वाजे संघ धावून पोचला 15 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवर प्रतीकाला इकॉनॉमिकल स्पेल इथं हतललं जाते. पिटूचं षटक घेऊन प्रतीक माली गोलंदाजीसाठी सज्ज आहे. पहिलं षटक मागणं ठरलं होतं, त्यानंतर कमबॅक करून देत असताना टीम उमरवलीला. इथे मोठा फटका ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. चेंडू मिड विकेट रिजन मध्ये जाईल सरळ सीमारेषा बाहेर. पंकज पाटीलच्या बॅट मधून येतोय हा धमाका षटकार. माध्यमातून ऐकलात. इथे षटकारांची आतिषबाजी इथं केली जाते. पंकज पाटीलच्या बॅट मधून 3 षटकार खरं तर लगवले जात आहेत. बॅक टू बॅक 2 षटकार आता खरं तर पंकज पाटीलने लगवलेत. हॅट्रिकची संधी असेल, षटकाराची हॅट्रिक लगवेल का हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं राहील. इथे ओव्हर द विकेट क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. खरं तर स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला खेळून काढायचा प्रयत्न होता. अगेन्स्ट द स्पिन खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. चेंडू पीच झाल्यानंतर थोडासा बाहेर वळवण्याचा प्रयत्न इथं गोलंदाज प्रतीक माली याचा सफल राहिलाय. म्हणजेच षटकार मारल्यानंतर हा चेंडू डॉट फेकला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता. इथे ओव्हरपिच चेंडू होता. मिस टायमिंग स्ट्रोक झेलची संधी आहे तिथे, आणि मोठा दे धक्का टीम 3 स्टार वाजे संघाला. पंकज पाटील सारखा महत्वपूर्ण खेळाडू तंबूच्या आसऱ्याला पाठवला प्रतीक मालीने. त्यानंतर मात्र प्रतीक मालीने कमबॅक करून दिला टीम उमरोली संघाला. फक्त 7 धावा देत 2 विकेट्स करतात त्याच्या खात्यामध्ये. आता फिल्डिंगची व्यूहरचना आपण पाहू शकाल. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू खरं तर इथे ठेवले जात आहेत. वाईडिश लॉंग ऑन कव्हर रिझनमध्ये देखील एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग ऑफमध्ये एक खेळाडू पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग रिझनमध्ये एक खेळाडू पाहायला मिळतोय. अशी फिल्डिंगची सजावट आपण इथे पाहू शकाल.
तिसरा गोलंदाज इथं नवीन इथं वापरण्यात आलाय. सचिन मडवी गोलंदाजीसाठी सज्ज असेल. कशा प्रकारे सचिन गोलंदाजी करेल, इथून धावा वाचवल्या जातील का हे देखील पाहणं गरजेचं, कारण धाव संख्येचा विचार केला तर टोटल 21 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. इथे पण स्लोअर वन टाकला होता. फ्लिक ऑफ द रिस्ट, चेंडू ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, कॉर्नर रिझन मध्ये दूरवरून खरं तर चेंडूची अडवणी केली आणि तोपर्यंत एक धाव जरूर मिळेल. एका धावेवर समाधान मानावं लागेल. सोनू भगत आलाय पहा. सोनू भगतचा विचार केला तर एक दमदार अष्टपैलू खेळाडू आहे. त्रिस्टार वाजे संघाकडून आता कशा प्रकारे कामगिरी राहील, उंच कदकाठी आपल्याला पाहायला मिळते आणि दमदार खेळ सातत्यपूर्वक त्याच्या बॅटमधून आपण पाहिला आणि तो सोनू भगत आता 4थ्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी आलाय. 4 षटकाचे सामने असेल तर ओपनिंगला येत असताना आपल्याला नेहमीच पाहतो सोनू भगत. इथे मात्र फुल टॉस पद्धत चेंडू होता. स्वतःवर नाराज असेल सोनू, कारण अतिशय दमदार चेंडू होता. 6 धावेंकरता खरं तर मारू शकला असता हा चेंडू, परंतु टॉपेज लागला, टोएंडला चेंडू लागला होता. डॉट चेंडू इथं फेकला जातोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सचिन आलाय. 2 चेंडू अद्याप हाताळलेत, 1 धाव खर्च केले. इकॉनॉमिकल स्पेल हत्तील का इथून पुढे. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे पहा चेंडू पिचाल तर बाहेर काढण्याचा प्रयत्न, लेग ब्रेक ऑफ ब्रेक करण्यामध्ये खरं तर यशस्वी ठरतो इथे गोलंदाज सचिन मडवी. क्या बात आहे, दमदार गोलंदाजी. लगातारचे 2 चेंडू इथून डॉट फेकले जात आहेत. सोनू भगतवर प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न इथं केला जातोय. 6 षटकाचा सामना, 6 षटकामध्ये संयमी खेळ करेल का सोनू, ह्याच्याकडे देखील लक्ष असेल. इथे लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पिच झाल्यानंतर अतिरिक्त वळण घेतलं चेंडूने. सँडी पालकर सर वळतायत, आमच्यापर्यंत इशारा येतोय. हा स्वैर मारा आहे. अवंतर धाव या चेंडूवरती मिळेल. वाईट चेंडू टाकला जातोय. एका धावेने धाव फलक पुढे. 23 धावा लागले 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आमचे साथी स्कोरर खरं तर संजय पाटील आम्हाला अचूक माहिती खरं तर आमच्यापर्यंत पोहोचवतायत. त्यांचं देखील आम्ही सरसे स्वागत करणार आहोत या शृंखलेमध्ये. गोलंदाज तयार. इथे पहा चेंडू चांगला होता. स्लॉट मध्ये टाकण्याचा प्रयत्न खरं तर गोलंदाजाचा राहिलाय. लगातारचे चेंडू डॉट फेकले जात आहेत सोनू भगतला. इथून चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क कुठेतरी जुळत नाहीये. डॉट चेंडू जे सांगता होते, निर्धाव चेंडू टाकला जातोय. जबरदस्त गोलंदाजी. लगातार 3 चेंडू सोनू भगतला टाकले जात आहेत. सोनू भगतला पूर्णपणे प्रेशर क्रिएट करण्याचं काम इथं गोलंदाज सचिनच्या माध्यमातून केलं जात आहे. इथे लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता. दमदार गोलंदाजी. लेग स्टिकला खरं तर चेंडू टाकला आणि बाहेर पूर्ण काढण्याचा प्रयत्न. ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर इथं वळवला जातोय. दमदार गोलंदाजी इथं केले ते. क्या बात आहे. इकॉनॉमिकल स्पेल इथं हाताळलं जात आहे सचिन मडवीच्या माध्यमातून. लेग ब्रेक ऑफ ब्रेक इथं आपल्याला पाहायला मिळतोय. दमदार गोलंदाजी करत असताना टोटल धाव फलकावर धावा आपण पाहतो 23 धावा. इथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, कारण सरळ बॅटने खरं तर धावा येत नाहीत. पूर्णपणे बॅकफुटला जात असताना मी म्हणेल त्रिस्टार वाजे संघ, कारण लगातारचे डॉट चेंडू खरं तर खेळला जातोय सोनू भगत. 3 षटकाची होईल इथून समाप्ती. 3 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा लागले, त्या म्हणजे त्रिस्टार वाजे संघ जाऊन पोहोचलाय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 या आकड्यावरती. माध्यमातून आपण पाहिली गोलंदाजी. आता नवीन गोलंदाज निशांत मडवी आलाय. इथून त्रिस्टार वाजे संघ कसा खेळ सादर करेल. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये दूरवरून खेळाडू येईल, चेंडूची अंडवडी करेल, फेकेल. तोपर्यंत चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा जरूर मिळत आहेत. 2 धाव्याने धाव फलक पुढे जाईल. टोटल धाव फलकावर धावा 25 लागलेत. निशांत गोलंदाजी मार्कवर आलाय. मागील षटकाचा विचार केला तर दमदार गोलंदाजी केली. मागील 2 षटके अतिशय इकॉनॉमिकल राहिलेत. म्हणजे उमरोली संघाने कमबॅक केलाय. असं वाटलं होतं टॉस जिंकून चुकीचा निर्णय घेतला का काय टीम उमरोलीने. पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मागील 2 षटकाचा विचार केला तर कमबॅक पूर्णपणे या मॅचमध्ये.
इथे सरसावून मारण्याचा प्रयत्न, स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता, यष्टीचित बाद झालाय. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज अतुल पाटील परत तंबूच्या आसऱ्याला. काय पाहिजे इथे विकेटचं पतन झालंय. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न खरं तर अतुल पाटीलचा राहिला, कारण धावा येत नव्हत्या. कारण मागील षटकाचा विचार केला तर सोनू भगत सारख्या बॅट्समनने लगातार 4 चेंडू डॉट फेकलेत, परंतु इथून सोनू भगत अजूनही आपल्याला खेळपट्टीवर खेळताना पाहायला मिळतो. मोठे फटके मारण्यासाठी सक्षम असलेला खेळाडू आहे. अजूनही 3 षटके बॅलन्स आहेत, त्यामुळे सोनूला माहिती आहे आपली विकेट किती महत्त्वाची आहे. त्यामुळे दमदार खेळ सादर करावा लागेल सोनू भगतला. बऱ्याचशा आशा पल्लवित असतील थ्री स्टार बाजी संघाच्या, तर सोनू भगत सारखा बॅट्समन अजूनही खेळपट्टीवर आहे. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. धावफलकावर धावा लागले, त्या म्हणजे धावफलक सध्याच्या स्थितीमध्ये स्थिर आपल्याला पाहायला मिळेल. 25-3 विकेट लॉस. 25 धावा लागलेत धावफलकावर, त्याने 3 गडी खरं तर गमावलेत. आता मधल्या फळीला कशा प्रकारे खरं तर भार सावरावा लागेल आपण इथे पाहणार आहोत. गोलंदाज निशांत ओव्हरपीच चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. दमदार गोलंदाजी राहिले पा. इथून चांगली गोलंदाजी करतायत ते उमरुल टीमचे गोलंदाज आपण पाहतो. निशांत मडवी, ज्या प्रकारे सचिनने गोलंदाजी केली, प्रतीक मालीने गोलंदाजी केली, त्याच्या पावलावर पाऊल टाकून त्या प्रकारे गोलंदाजी करण्याचा प्रयत्न इथं केला जातोय. इथून विस्फोटक फलंदाजी करावी लागेल. टीम थ्री स्टार बाजे संघाला भिरकावून दिलाय. क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर चेंडू अडवला जाईल का? झेलची नामी संधी होती, झेल इथून ड्रॉप झालाय बा. त्या चेंडूवरती धावा काढल्या, त्या म्हणजे टोटल 2 धावा नक्कीच इथे काढल्या जात आहेत. 2 धाव्याने धावफलक पुढे. टोटल धावफलकावर धावा लागले, त्यामध्ये 27 धावा. करता स्क्वेअर लेग रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न फलंदाज विघ्नेश पाटील याचा राहिलाय. खरं तर असफल राहिला, प्रॉपर टायमिंग जुळला नाही. इथे पहा कट करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय सरळ, धन 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 करत बऱ्याच वेळानंतर येतोय थ्री स्टार बाजे संघाकडून. खरं तर फलंदाज विघ्नेश पाटीलच्या बॅट मधून येतोय हा चौकार. जरूर आले, मच नेटेड बाउंड्री इथं मारली जाते विघ्नेश पाटीलने. 4 धावेने धावफलक पुढे जाईल. टोटल धावफलकावर धावा तर संदेशजी पाटील आमच्यापर्यंत अचूक माहिती पोहोचवत आहेत. 31 धावफलकावर धावा लागलेल्या आहेत. इथे पहा मोठा फटका लागवायचा होता आहे, परंतु चेंडू टो एंडला खरं तर चेंडू लागला होता. शॉर्ट थर्ड मॅन डिझर मध्ये चेंडूची अडवणी केली. 1 धाव जरूर मिळते आणि पंचांचा इशारा आहे तो षटक समाप्तीचा, म्हणजेच 4 षटके इथे संपन्न झालेले आहेत. 4 षटकाचा खेळ संपल्यानंतर टोटल धाव फलकावर धावा आपण पाहतो. थ्री स्टार बाजे संघ जाऊन पोहोचलाय टोटल 32 3 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या षटकाचा विचार केला तर दमदार गोलंदाजी राहिली. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या.
जरूर एकही विकेट त्याच्या खात्यामध्ये नाही, परंतु इकॉनॉमिकल स्पेल पूर्णपणे मॅचमध्ये कमबॅक केलाय टीम तर आपण पाहू शकाल जय हनुमान क्रिकेट क्लब उमरोली टीमने. धावफलकावर धावा आपण पाहतोय 33 धावा, 3 गडी बाद झालेले आहेत. सोनू भगत सारखा बॅट्समन अजून नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. इथे पण ऑफ स्टिकला शपोल मारण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेग रिझन मध्ये खेळलो आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एकदा जरूर मिळते. आत्ताच मात्र सोनू मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल. सोनूने खरं तर 4 चेंडू डॉट खेळले होते. सचिनने बाईच्या स्वरूपात बाईच्या स्वरूपात धाव जोडली जाईल. जरूर एका धाब्याने धाव फलक पुढे. टोटल 34 धावा. मागील षटकाचा विचार केला म्हणजे तिसऱ्या षटकाचा विचार केला तर 4 चेंडू डॉट फेकले होते तिथे सोनू भगतला. इथून सचिन मडवी आलेला आहे गोलंदाजी मार्कवर. कशा प्रकारे गोलंदाजी करेल इथून हे देखील पाहणं गरजेचं. इथे पहा ऑफस्टिकला शपोलो मारण्याचा प्रयत्न, अतिरिक्त वळण घेतलेला हा चेंडू, पंचांचा इशारा येतोय हा वाईड चेंडू असेल. लगेचच दंडेट केला पंचांनी या चेंडूला. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव जोडली जाईल. टोटल धाव फलकावर धावा लागले ते म्हणजे आता 35. 5वं षटक प्रगतीपथावर. मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक दुसरं सांघिक कोट्यातील 5वं षटक घेऊन फिरकीचा जादूगर म्हणजेच सचिन मडवी मैदानाच्या आतमध्ये आलाय. तर गोलंदाज सचिन गोलंदाजी मार्फत राईट हँड राऊंड विकेट गोलंदाजी करताना इथे देखील पहा मोठा फटका लगवायचा तो पूर्णपणे झकलून ठेवले. मोठे फटके मारण्यासाठी कुठेतरी वंचित ठेवले पाहिजे सोनू भगत सारख्या बॅट्समनला. एकही मोठा फटका सोनूच्या बॅटमधून आपण इथे पाहिला नाही. एकही अजून धाव नाही म्हणजे लगातारचे 6 चेंडू सोनू डॉट खेळला जातोय. पूर्णपणे प्रेशर आणि प्रेशर आपण इथे पाहतो. दमदार गोलंदाजी राहिले सचिन गोलंदाजी मार्कवर. इथे देखील शपलून मारण्याचा प्रयत्न, क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि मात्र खराब कामगिरी सोनू भगतच्या बॅट मधून आपण इथे पाहतो. लगातार 7व्या चेंडूवर इथे बाद होतोय सोनू भगत. तर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण पाहतो नौका खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाईल. सोनू भगतची महत्वाची विकेट मात्र खरतर बाद केले. सचिन मडवीच्या हाती ती सफलता लागली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संकेत भगत आलाय. आता संकेत कशा प्रकारे खेळ सादर करेल हे देखील पाहणं गरजेचं. स्वतःवर नाराज असेल खरं तर सोनू भगत, कारण लगातार 7 चेंडू त्याने डॉट खेळले. 7 चेंडू डॉट खेळून 7व्या चेंडूवर बाद झाला. गोल्डन डकचा शिकार होऊन खरं तर माघारी परतवलं सचिनने. आता संकेत आलाय. संकेतला इथून चांगला खेळ सादर करावा लागेल. गोलंदाजी मार्कवर सचिनने मात्र इम्प्रेस केले आजच्या दिवसामध्ये. आपण पाहतो दमदार गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. आज स्पर्धेचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसामध्ये पहिली लढत आपल्याला इथे पाहायला मिळते. फुलटॉस होता इथं भिरकावून दिलाय फाईन लेग रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न. बराच कालानंतर बराच वेळानंतर हा येतोय खरं तर फलंदाज. आपण पाहू शकाल संकेत भगतच्या बॅट मधून हा चौकार. तर फुलटॉस चेंडू होता म्हणजे खराब चेंडूचा नक्कीच इथं चांगला समाचार इथं घेण्यात येतोय. संकेत भगतच्या बॅट मधून फाईन लेग रिझर्व मध्ये जरूर चौकार आलाय. इथे देखील पहा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव मिळेल का? यस, एक धाव जरूर मिळेल. लेग बाईच्या स्वरूपात ही धाव जोडली जाईल. एका धावेने धाव फलक पुढे. पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. 5 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा लागले. टीम 3 स्टार बाजे संघ थोडासा बॅकफुटला जात असताना 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 या आकड्यावरती.
तर आपण पाहतो पूर्णपणे बॅकफुटला जात असताना 3 स्टार वाजे संघ इथून पुढे शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हिमेश माली आलाय. हिमेश निर्णायक षटक घेऊन आलाय. या षटकामध्ये जर 3 स्टार वाजे संघाने चांगली फलंदाजी केली इथून देखील सन्मानजनक स्कोरपर्यंत पोहोचू शकेल टीम. खरं तर टीम 3 स्टार वाजे सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो जास्त चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळत नाहीत. त्यामुळे लो स्कोरच्या मॅचेस देखील हाय व्होल्टेज आपल्याला नेहमी होताना पाहायला मिळतात. इथे देखील पहा बॅटची एज लागली होती. बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये चेंडू जाईल सरळ सीमारेषा पलीकडे मच निडेड बाउंड्री येतोय चौकार. संकेत भगतच्या बॅटमधून हा चौकार आपण इथे पाहतो. हिमेश मालीवर इथं हल्ला बोल केला जातोय. बॅक टू द बॉलर अडवण्याची संधी डायरेक्ट हिट केली जातोय. इथे एक धाव जरूर काढली जाते. एका धाव्याने धाव फलक पुढे टोटल 45 धावा आपण पाहतो धाव फलकावरती. पहिल्या चेंडूवर इथे चौकार आला. इथून एखादा 1-2 मोठे फटके आले तर चांगल्या स्कोरपर्यंत पोहोचेल 3 स्टार वाजे संघ. कारण फाईट करायला धावा या धाव फलकावरती जरूर हव्यात. कारण खेळपट्टीचा विचार केला गेले 2 दिवस खरं तर इथे धावा चेस होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. 60, 64, 75 धावा देखील चेस झाल्या. त्यामुळे धावांचा डोंगर इथं उभारण्यामध्ये यशस्वी जरूर झाला नाही. परंतु इथे पहा बीमर चेंडू फेकला जातोय आणि हा चेंडूवरती खरं तर फ्री हिट जरूर असेल. एक धाव जरूर येईल या चेंडूवरती फ्री हिट असेल. फलंदाजाला नामी संधी असेल. इथून एखादा मोठा फटका जर आला तर टीमसाठी खरं तर बेनिफिट राहील तिथे टीम 3 स्टार वाजे संघाला. इथे फुल टॉस होता. खरं तर बॅटची कडा लागून शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये चेंडू जातोय. मोठा फटका इथे मारण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. खरं तर थोडासा एज लागून चेंडू शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये एक धाव जरूर आली. खराब चेंडू टाकला होता यानंतरचा देखील आपण पाहिला तर. परंतु तिथे प्रहार इथे झाला नाही. विस्फोटक फलंदाजी तुम्हाला इथून पुढे करावी लागेल उर्वरित काही चेंडूमध्ये. इथे पहा ऑन साईडला टॅप केला जातोय. मिड विकेट रिझन मध्ये खेळाडू आहे तिथे एक धाव जरूर मिळतील. फेकी चांगली राहिले त्यामुळे एका धावेवर समाधान मानावं लागेल. चला इनिंग ब्रेक नंतर पहा पुढील मॅचचा टॉस केला जाईल. ओवळे विपक्ष वळवली दोन्ही संघनायकाला विनंती असेल इनिंग ब्रेक नंतर नाणेफेक होणं तितकंच गरजेचं आहे. तर यावा आपण लगेचच टॉस का बॉक्स कक्षामध्ये. इथे पहा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न राहिलाय. लेंथ मध्ये चेंडू टाकला होता. चेंडू पिच झाल्यानंतर थोडासा स्विंग आणि मिस असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू फेकला जातोय. शेवट गोड करावं लागेल. इथून टार्गेट सेट करणारा चेंडू इथे टाकला जातोय गोलंदाज हिमेश मालीच्या माध्यमातून. इथे फुलटॉस होता. फुलटॉसवर प्रहार इथे मात्र करू शकले नाहीत फलंदाज. एक धाव जरूर आले. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या स्वरूपात खरं तर फलंदाज बाद होईल आणि पहिलं सत्र इथं संपन्न होते. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल धाव फलकावर धावा आपण पाहतो 3 स्टार वाजे संघ धावून पोहोचला इथे म्हणजे 49 आणि 50 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. तर टीम आपण पाहू शकाल जय हनुमान क्रिकेट क्लब उमरोली संघाला. कशा प्रकारे धावांचा पाठलाग करेल टीम उमरोली संघ का धावा डिपेंड करेल टीम 3 स्टार वाजे ते आपण ऐकणार आहोत. आमच्या समवेत कॉम्बॉक्स मध्ये जोडले गेले ते म्हणजे शुभम म्हात्रे यांच्याकडे आपण वळणार आहोत. थँक्यू. आयोजक राजेश लढत आपण पाहू शकाल. ओवळे विपक्ष वलवली दोन्ही टीमचे संघनायक जर आपण उपस्थित झाला असाल तर त्वरित टॉस का बॉक्स कक्षामध्ये या. इनिंग ब्रेक नंतर हा स्पर्धेचा नियम आहे. इनिंग ब्रेक नंतर टॉस केला जाईल याच्याकडे लक्ष असू द्या. टीम ओवळे गुलशनची टीम आपल्याला तिथे पाहायला मिळेल आणि वळवली दोन्ही टीमच्या संघनायकाला शेवटचा पुकार असेल पहा. तुम्ही जर आला नाहीत चेंडू पडण्याच्या अगोदर
तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल याच्याकडे लक्ष असू द्या, असं आम्हाला आयोजन कमिटीकडून सांगण्यात येते. इनिंग ब्रेकनंतर हा टॉस झालाच पाहिजे, कारण आपले सामने पहिल्या खरं तर फेरीमध्ये सर्व सामने 6 षटकाचे आहेत, त्यामुळे सहकार्य करणं तेवढंच गरजेचं राहील. याच्याकडे सर्व टीमने लक्ष केंद्रित करा प्लीज. तर आपण पाहतो पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल धावफलकावर धावा 3 स्टार बाजे संघाच्या लागल्या, त्या म्हणजे 49 आणि 50 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. कशा प्रकारे धावांचा पाठलाग करेल टीम उमरोली संघ, का धावा डिफेंड करेल, हे आपण धावतं वर्णन ऐकणार आहोत. खरं तर आमच्या समोर शुभम म्हात्रे जोडलेत, त्यांच्याकडे आपण इथून वळणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. इकॉनॉमिकल धावसंख्येचा पाठला आता करायचा आहे. जास्त धावा नाही आहेत, फक्त 49 धावा पहिल्या सत्रामध्ये बनवल्यात त्या 3 स्टार वाजी टीमनं, आणि आता 50 ची गरज आहे तिच्या हनुमान उमरोली टीमला. स्ट्राईक एंड वरती असेल बॅट्समन सचिन मडवी आणि नॉन स्ट्राईक एंड वरती सुजित मडवी. गोलंदाजीच्या मार्क वरती पहिले षटक टाकण्यासाठी राईट आर्म राऊंड द विकेट न पंकज पाटील. पंकज पाटील या गोलंदाजावरती गोलंदाजी सोपवली आहे कॅप्टन. या सत्राची सुरुवात होईल. मेन पंच आहेत आमचे सांडी पालकर सर, स्क्वेअर लेग पंच प्रवीण पवार सर. लेट्स प्ले. पहिला बॉल. ओहो, दांडी असं वाटलं होतं इथून चेंडू स्टंप वरती लागतोय की काय. लेग बायच्या साह्यानं पहिली धाव मिळेल ती जय हनुमान उमरोली टीमला, आणि धावसंख्येचा श्री गणेश होईल. 1 धाव लागली आहे धाव फलक्यावरती. पहिला चेंडू होता, लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. चेंडू लागतोय पायावरती, परंतु लेग बायच्या स्वरूपात मात्र एक सिंगल धाव मिळते. सिंगलनं धावसंख्या होईल ती 1 ने सुरुवात झाली आहे ती जय हनुमान उमरोली टीमची. सलामीची जोडी सुजित आणि सचिन, ही जोडी आपण मैदानात या ठिकाणी पाहतोय. सलामीचं षटक टाकण्यासाठी पहिलं षटक घेऊन पंकज पाटील गोलंदाजी मार्क वरती. फिल्डिंगची व्यूहरचना पाहिली आपण तर 2 फिल्डर आहेत TR सर्कलच्या बाहेर. इथून फुल टॉस, गतीमध्ये परिवर्तन, अगदी हलक्या स्लो हाताने चेंडू मात्र डिलिव्हर केला पंकजनं. अपील केली होती पंचांकडे, परंतु पंचांचा कुठलाही प्रकारचा डिसिजन येत नाहीये, इशारा येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. डॉट बॉल या ठिकाणी पडला जातोय. डॉट बॉल नंतर धावसंख्या राहिली आहे ती बिनबाद 1 धाव. खऱ्या अर्थानं
थ्री स्टार वाजे टीमचा गोलंदाज पंकज पाटील देखील एक आक्रमक गोलंदाज आहे. आक्रमक अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिले जातं. थोडासा खराब बॉल होता, फुल टॉस, फायदा घेता आला नाहीये, परंतु पंचांचा नो बॉलचा इशारा, बीमरचा हा नो बॉल. इथून 1+1 अशा या चेंडूवरती धावा मिळतील त्या 2. 2 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या होईल ती 3 धावा. बरोबर ना? बिनबाद 3 अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या स्थितीला जय हनुमान उमरोली टीमची. पंकज पाटील वरती जिम्मेदारी आहे. पंकज पाटीलला या सामन्यामध्ये काहीतरी चमत्कारिक गोलंदाजी करावी लागेल, कारण धावा तितकेशा नाही आहेत, धावा कमी आहेत आणि कमी धावा डिफेंड करत असताना संघाचा मुख्य गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करणं गरजेचं असतं. कसा संपर्क झालाय, बॉल मात्र हवे ते फिल्डर बॉल पर्यंत सोनू पोहोचला. निश्चितपणे फ्री हिटचा बॉल असेल, झेल कॅरी केला होता, परंतु फ्री हिट असल्या कारणाने फलंदाज बाद नाहीये. या चेंडूवरती मिळते ती एक सिंगल धाव. सिंगलनं स्ट्राईक होईल, रोटेट आणि धावसंख्या होईल ती 4. बिनबाद 4 अशी संत आणि सावध सुरुवात सध्याच्या स्थितीला जय हनुमान उमरोली टीमची पाहायला मिळाली आहे. आणि संत आणि सावध सुरुवात जरी केली, जास्त धावा नाही आहेत, सलामीची जोडी मैदानात आहे, शेवटपर्यंत टिकून फक्त इकॉनॉमिकल धावा घेणे गरजेचे आहे. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू, कुठल्याच प्रकारची धाव या चेंडूवरती मात्र मिळत नाहीये, निर्धाव चेंडू पडलाय. उर्वरित चेंडूचा या षटकातील खेळ बाकी आहे. पॉवर प्ले 1P1 षटक आहे, परंतु या षटकामध्ये पंकज पाटीलची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 4 धावा आतापर्यंत फक्त आणि फक्त खर्च केल्यात. राईट आर्म राऊंड द विकेटनं पंकज पाटील. बॅट आणि बॉलचा संपर्क फार चांगल्यारीत्या झालाय. स्क्वेअर लेगच्या वरतून बॉलला पाठवलंय सीमा पार. पहिला षटकार येतोय फलंदाज सुजित मडवीच्या बॅट मधून. सहा धावा आणि 6 धावांच्या मदतीने धावा संख्या झाली आहे ती 10. चिंचवली गावचे एक लेजंड खेळाडू दीपकजी पाटील यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. हा बॉल उडवण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहे, कुठलीही चुकी नाहीये. शेवटच्या बॉलवरती पहिला धक्का मिळालाय तो जय हनुमान उमरोली टीमला. फलंदाज सुजित मडवी या चेंडूवरती मात्र होईल बाद. आणि 6 धावा मिळाल्या, परंतु त्यानंतर शेवटच्या बॉलवरती मात्र सुजितला बाद करण्यात यश आलंय. ते गोलंदाज पंकजला. पहिल्या षटकानंतर धावा संख्या झाली आहे ती 10 धावा. पहिली विकेट गमावली आहे जय हनुमान उमरोली टीमनं. पहिल्या ओव्हरनंतर 10 धावा, 36 चेंडूमध्ये 50 धावा संख्येची गरज होती. 10 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात. आता 30 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 40 धावा संख्येची. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 30 बॉलवरती 40 धावा बनवायच्या आहेत त्या उमरोली टीमला. कोणता गोलंदाज वाजे टीम कडून गोलंदाजी मार्गवरती येईल? हेमंत पाटील हा गोलंदाज P2च्या षटकासाठी गोलंदाजी मार्गवरती येतोय. पॉवर प्ले 2चं षटक. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 3 फिल्डर हे 30 सर्कलच्या बाहेर, लॉंग ऑन लॉंग ऑफ, त्यानंतर डीप स्क्वेअर लेग अशी फिल्डिंगची रचना. स्ट्राईक एंड वरती फलंदाज सचिनला आपण पाहतोय. राईट आर्म, लेफ्ट आर्म. ओहो, टॅप केलाय बॉल हलक्यानं, फक्त पॉइंटच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत असताना सिंगल धाव रोखू शकत नाहीये. सिंगल धाव मिळेल ती उमरोली टीमला.
आणि सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या होईल ती 11. हेमंत पाटील हा गोलंदाज आला. हेमंत पाटीलला देखील या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. निश्चितपणे इकॉनॉमिकल सर्व षटक टाकणं आता माझ्या टीमसाठी गरजेचं आहे, कारण 36 चेंडू आणि 50ची गरज होती. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये साधारणतः 9ची सरासरी ठेवायची होती. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पंकज पाटीलने केली आहे आणि हेमंतला देखील तशी गोलंदाजी करणं गरजेचं आहे. टॅप करण्याचा प्रयत्न, विकेट किपरच्या अगदी पुढ्यात बॉल पडतोय. निर्धाव चेंडूची सांगता धाव या चेंडूवरती मात्र मिळत नाहीये. निर्धाव चेंडू पडला जातोय. निर्धाव चेंडू नंतर धावसंख्या तिथेच स्थिरावली आहे ती 11 धावसंख्येवरती. प्रतीक माळी नवीन खेळाडू वन डाऊनच्या पोझिशनसाठी तिसऱ्या क्रमांकासाठी आपण उमरोली टीम कडून मैदानात पाहतोय. फिल्डिंग पाहिली तर 2 फिल्डर अगदी सरळ, एक लॉंग ऑनला एक लॉंग ऑफला, एक फिल्डिंगचं प्रोटेक्शन ठेवलंय ते स्क्वेअर लेगला, बाकीचे फिल्डर तिसऱ्या सर्कलमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज हेमंत, ओहो दांडी गुल यॉर्क टाकलाय. कुठल्याही प्रकारची संधी नाही दिली आहे ती फलंदाज प्रतीक माळीसाठी. क्लीन बोल्ड केलाय. दुसरा धक्का लागलाय तो उमरोली टीमला. चेंडू टाकला. कुठल्याही प्रकारचा संधी, कुठल्याही प्रकारचा मौका मात्र फलंदाज प्रतीक मालीसाठी नव्हता. क्लीन बोल्ड झाला तो प्रतीक. स्ट्राईक एंड वरती असेल निशांत. चौथा चेंडू घेऊन लेफ्ट आर्म गोलंदाज हेमंत. यावेळेला मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. परफेक्ट LBW च्या स्वरूपात मात्र तिसरा धक्का मिळालाय तो उमरोली टीमला. सलग दुसऱ्या चेंडूवरती दुसरी विकेट मिळते ती हेमंत पाटीलला. फलंदाज बाद. आणि 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवल्यात. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती ऑन हॅट्रिक वरती असेल तो गोलंदाज हेमंत. या गोलंदाजीची गरज आहे 3 स्टार बाजी टीमला. धावा सुरुवातीच्या सत्रामध्ये कमी आल्यात आणि कमी धावा जर वाचवायच्या असतील तर पंकज आणि हेमंत सारख्या 2 मुख्य गोलंदाजाला मात्र मुख्य कामगिरी बजावावी लागेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली आहे. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज विशाल माळी आला स्ट्राईक एंड वरती. 5व्या क्रमांकासाठी त्याला आपण पाहतोय. फिल्डिंग मध्ये कुठलाही चेंज नाहीये. सेम फिल्डिंग त्या खेळाडूसाठी देखील ठेवण्यात आली आहे. कव्हर पॉइंट, त्यानंतर 2 स्लिप आपण पाहतोय. एक शॉट फाईन लेग आणि एक शॉट थर्डमॅन. यावेळेला मात्र वेगाने चेंडू टाकला. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. कट करण्याचा प्रयत्न होता पहिल्याच बॉल वरती विशालचा, परंतु निर्धाव चेंडू मात्र पडलाय. धाव फलक तिथेच स्थिरावलाय त्या 11 धावसंख्येवरती. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती होता. हॅट्रिक मात्र हुकली आहे, परंतु चांगली गोलंदाजी झाली आहे. शेवटचा बॉल या षटकातील बाकी आहे. 11 धावा धाव फलकावरती. 1 धाव फक्त आणि फक्त आतापर्यंत खर्च केली आहे ती हेमंत पाटील या गोलंदाजानं. शेवटचा बॉल या षटकातील. ओहो, काय जबरदस्त चेंडू फेकलाय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते हेमंतची. आणखीन एक खेळाडूला क्लीन बोल्ड केलाय. विशाल माळी हा खेळाडू आल्या पावली माघारी परततोय. फलंदाज विशाल या ठिकाणी होईल बाद. वाऱ्याच्या वेगामध्ये बॉल त्या
पुढच्या मॅच साठी ओवले टीमचा कॅप्टन आणि वलवली टीमचा कॅप्टन दोघांना ही विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी या. 5 मिनिटाचा अवधी असेल तुमच्याकडे, कारण पहिल्या मॅचची दुसरी इनिंग या ठिकाणी चालू आहे आणि त्यातील देखील 2 षटकं संपलेत. त्यामुळे ओवले टीमचा कॅप्टन आणि वलवली टीमचा कॅप्टन दोघांनाही कॉल आहे की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. बोलूया मॅच कडे. 2 षटकं संपलेत. दुसऱ्या षटकामध्ये कमाळीची गोलंदाजी राहिली आहे हेमंत पाटील या गोलंदाजाची. 1 धाव अवघी खर्च केली आहे आणि 3 विकेट, महत्वपूर्ण 3 विकेट मिळवल्यात त्या हेमंत पाटीलनं. धाव संख्या लागली आहे 2 षटकानंतर जय हनुमान उमरोली टीमची धाव फलकावरती ती 11 धावा. 4 विकेट गमावल्यात. सुरुवातीला पंकजनं 10 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवली होती. त्यानंतर हेमंत पाटीलनं 3 विकेट मिळवल्या आणि 1 धाव खर्च केली आहे. 2 षटकानंतर धावसंख्या पाहायला मिळतीये ती 11 धावा. 4 विकेट गमावल्यानंतर उमरोली टीमच्या 24 चेंडू इथूनही शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 39 धावसंख्येची. 24 चेंडू 39 धावा, जवळजवळ 10.00च्या सरासरीनं आता धावा बनवायच्या आहेत त्या उमरोली टीमला. संकेत भगत हा गोलंदाज झालाय गोलंदाजी मार्क वरती. राईट आर्म राऊंड विकेट न. पहिला बॉल 24 आणि 39 ची गरज आहे. जबरदस्त चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते. गुडले स्पॉट वरती चेंडू टाकल्यानंतर बॉलनं मात्र बाहेरच्या दिशेने वळण घेतलंय. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क या चेंडूवरती पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडू पडलाय. चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती दाखवली आहे ती संकेत भगतनं. सचिन मडवी सारखा एक आक्रमक खेळाडू अजूनही मैदानात आहे. सचिन मडवीला आता शेवटपर्यंत या मॅच मध्ये थांबून शेवटपर्यंत एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल आणि ती पार्टनरशिप बनवण्याची जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावरती घ्यावी लागेल, कारण सुरुवातीला मेन खेळाडू मात्र बाद झाले उमरोली टीमचे. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, परफ्यूम डिलिव्हरी टाकतोय गोलंदाज संकेत. अगदी खांद्याच्या जवळून चेंडू मात्र विकेट किपर च्या हातामध्ये विसवत असताना या चेंडूवरती देखील एकही धाव मिळत नाहीये. सलगचे 2 चेंडू निर्धाव फेकलेत ते संकेत भगत या गोलंदाजानं. 24 चेंडू 39 ची गरज होती. सलगचे 2 निर्धाव चेंडू टाकले संकेतनं. पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील पंचांकडे केली होती. पंचांचा कुठल्याही प्रकारचा इशारा येत नाहीये, परंतु निर्धाव चेंडू आलाय. धाव एकही मिळत नाहीये. पूर्णपणे चाचपडत फलंदाजी पाहायला मिळतीये ती सचिन मडवी या खेळाडूची. खऱ्या अर्थानं पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं असेल तर सोनू भगत थोडस चाचपडत फलंदाजी करत होता. 7 चेंडूचा त्यानं सामना केला आणि धाव मात्र एकही मिळवली नव्हती. आणि निश्चितपणे ती तशी फलंदाजी या सत्रामध्ये सचिन मडवीची आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत त्यानं 6 चेंडू खेळलेत आणि फक्त 2 धावा बनवल्यात आणि आता मागचे सलगचे 3ही चेंडू सचिन मडवी हा निर्धाव खेळलाय. उर्वरित बॉलवरती 39 ची गरज. संकेत बघत गोलंदाजी मार्क. पुनशा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, हुशारीने गोलंदाजी पाहायला मिळते ती गोलंदाज संकेतची. संकेतनं देखील ओळखलं होतं की फलंदाज शफल होतोय, शफल होण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू मात्र सरळ यष्ट्यांच्या वरून झालाय. यष्ट्यांच्या वरून जात असताना विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय आणि या चेंडूवरती मात्र धाव मिळत नाहीये. 4 चेंडू डॉट आलेत. प्रेशर दबाव पाहायला मिळतोय तो फलंदाज सचिन मडवीवरती. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न असेल आणि 2 धावा धावून कंप्लीट केल्यात. गुड रन इन बिटवीन द विकेट पाहायला मिळते ती सचिन मडवी आणि त्यानंतर अक्षय मडवी या खेळाडूची. या चेंडूवरती मिळतील त्या 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीनं धाव संख्या होईल ती 13 धावा धाव फलक्यावरती लागल्यात. चेक इथे पहा राकेश शेठ नावडेकर साहेबांचं इथं शुभागमन झालंय. मंचावरती आपण स्वर्गीय रामदास फडके स्मृती चषक 2024 मध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. 2 धावा मिळाल्या. 2च्या मदतीने धाव संख्या झाली ती 13 धावा. अजून उर्वरित बॉलवरती 37 धाव संख्येची गरज आहे. ओहो, दांडी 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 गुल केली आहे.
संकेत भगतनं बुमरा स्टाईलनं मात्र यॉर्कर टाकलाय. कुठल्याही प्रकारची संधी मिळाली नाहीये ती फलंदाज सचिनला. फलंदाज मात्र बाद झाला आणि एक मोठा 440 ओव्हरचा झटका लागलाय तो जय हनुमान उंब्रोली टीमला. पुनश्च कॉल असेल ओवले टीमचा कॅप्टन आणि वलवली टीमचा कॅप्टन दोघांनाही विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी लगेच टॉस बॉक्स मध्ये या. पहा अर्ध सत्र या ठिकाणी संपलंय. 6 ओव्हरची मॅच आहे त्यातलं 3 षटकं मात्र संपुष्टात झालेत. कॉल असेल ओवले टीमचा कॅप्टन आणि वलवली टीमचा कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी लगेचच या. 3 षटकं संपले. 3 षटकानंतर धावा संख्या लागली धाव फलकावरती ती फक्त आणि फक्त 13 धावा आणि सुरुवातीचे फलंदाज बाद झालेत ते 5 खेळाडू मात्र बाद झालेत. 5 खेळाडूंना पवेलियन मध्ये पाठवलंय ते 3 स्टार वाजे टीमच्या गोलंदाजानं. 24 चेंडू आणि 39 ची गरज होती आणि आता 18 चेंडू आणि 37 ची गरज आहे. मागील ओव्हर मध्ये संकेत भगतनं फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या आणि शेवटच्या चेंडूवरती एक महत्वपूर्ण विकेट सचिन मडवीला मात्र पवेलियन मध्ये पाठवलं होतं. 18 चेंडू आणि 37 ची गरज आहे. आव्हान आता कठीण होत जाईल. निश्चितपणे आता येणाऱ्या 3 षटकामध्ये जरूर प्रेशर दबाव वाढला असेल तर जय हनुमान उंब्रोली टीमवरती. कारण सुरुवातीला आपण पाहिलं तर धावा तितक्याशा नव्हत्या, कमी धावा होत्या. परंतु त्या कमी धावा असताना देखील 3 स्टार वाजे टीमनं कुठल्याही प्रकारची आशा मात्र सोडली नव्हती. पहिल्या ओव्हरमध्ये पंकजच्या 10 धावा आल्या परंतु त्यानंतर हेमंत पाटीलनं पूर्णपणे या मॅच मध्ये कमबॅक करून दिलं ते वाजे टीमला. 3 विकेट मिळवल्या आणि फक्त एक सिंगल धाव दिली. त्यानंतर संकेत भगतनं देखील त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी केली. फक्त 2 धावा दिल्या आणि 1 विकेट मिळवली. हेमंत पाटील संघाकडून दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती आलाय. पहिला बॉल पडल्यानंतर अँगलनं बाहेरच्या दिशेने वळतोय. निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली आहे. 18 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज होती ती जय हनुमान उंब्रोली टीमला. त्यातला पहिला चेंडू मात्र निर्धाव आलाय. अक्षय मडवीला आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय. 5 विकेट गेल्या. 7व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानात आहे. पुनश्च डॉट. बरेचसे डॉट बॉल या सत्रामध्ये या इनिंग मध्ये मात्र पाहायला मिळत आहेत. कुठल्याच खेळाडूच्या सुजित मडवीचा एक षटकार वगळता कोणत्याच खेळाडूनं आतापर्यंत षटकार चौकार लगावला नाहीये. अगदी धाव गती मंदावली आहे. धाव गती मंदावलीचं कारण निश्चितपणे असेल तर जो हेमंत पाटीलनं आतापर्यंत फार जबरदस्त गोलंदाजी केली आहे. अकुटप्प्याचा बॉल सरळ बॅटनं खेळून काढला. या लॉंग ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी एक धाव मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न नाहीये. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 1 ऍक्शन मध्ये लगेच थ्रो केलाय. बॉल अजिबात हातामध्ये ठेवला नाहीये आणि इथून मात्र फक्त एक सिंगल धाव मिळेल ती उंब्रोली टीमला आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या होईल ती 14. इथे पहा मोरबे गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व बालू गडगे साहेबांचे इथे शुभागमन होते. याबाबत अतिथी मंचावर आपलं सहर्ष स्वागत आहे. एक धाव मिळाली आहे. 14 धावसंख्या धावफलकावरती. अजूनही 36 ची गरज आहे. कट करण्याचा प्रयत्न बॅकफुट वरती येऊन फक्त पंच केलाय बॉलला. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये बॉल जात असताना फिल्डर बॉल वरती पोहोचलाय. सिंगल न धावफलक पुढे जाईल आणि धावसंख्या होईल ती 15 धावा. आता कट आणि डिफेन्स करण्याची गरज नाही. आता मोठे फटके पाहिजे. ती वेळ निघून गेली आहे. सुरुवातीच्या 1-2 षटकामध्ये जर तुम्ही डिफेन्स केला असता सिंगल डबल धावानं धावफलक जर आलतं ठेवलं असतं तर ठीक होतं. परंतु आता आपण पाहिलं तर प्रत्येक षटकामध्ये इकॉनॉमी रन रेट मात्र वाढत चाललाय आणि रन रेट वाढण्याचा निश्चितपणे दबाव असेल तो जय हनुमान उंब्रोली टीमवरती. सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने 15 धावा झाल्यात. अजून देखील उर्वरित बॉलवरती 35 धावसंख्येची गरज आहे.
पूर्णपणे चकवलंय बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. अंधेधुंदी फटकेबाजी पाहायला मिळते ती उमरोल टीमच्या खेळाडूंकडून. कोणत्या तरी खेळाडूला आता या मॅच मध्ये फिनिशिंग रोल अदा करावा लागेल. कोणाला तरी विराट कोहली MS धोनी व्हावा लागेल, कारण आता ती गरज आहे ती उमरोल टीमसाठी. शेवटचा चेंडू या षटकातील हेमंत पाटील उडवण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन थोडस कमी आहे. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचलाय. पंकज पाटीलने एक चांगला झेल कॅरी केलाय. शेवटच्या बॉल वरती आणखीन एक सफलता मिळेल ती वाजे टीमला आणि फलंदाज बाद होईल तो अक्षय मडवी. 4 ओव्हर नंतर धाव संख्या धाव फलकावरती पाहायला मिळाली ती 15. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी गरज आहे ती 35 धाव संख्येची. 35 धावा 35 धावा बनवायच्या 2 षटकामध्ये. चेक चेक पहा आपण पाहतोय खरं तर मोरबे गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व म्हणजेच बालू गडगे साहेबांचं इथं शुभागमन होते. त्यांच्या माध्यमातून खरं तर आम्हाला उत्कृष्ट फलंदाज म्हणजे बेस्ट बॅट्समनसाठी खरं तर सायकल देण्यात आली. त्यांचा आम्ही सतत आभार आणि हार्दिक हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. 2 षटकं बाकी आहेत. 35 धाव संख्येची गरज. 17.50च्या सरासरीनं रन रेटनं धावा घ्यायच्या आहेत त्या उमरोली टीमला. आव्हान आता कठीण झालंय. सुरुवातीला 36 चेंडू आणि 50 ची गरज होती. अगदी आपल्याला देखील वाटलं होतं की उमरोली टीम या धाव संख्येचा सहजरित्या पाठलाग करेल, परंतु पंकज पाटील आणि हेमंत पाटीलने सांगितलं की आम्ही देखील या मैदानावरती चांगला खेळ दाखवू शकतो. आमची गोलंदाजीची काय ताकद आहे ती गोलंदाजीची ताकद वाजे टीमनं या मॅच मध्ये मात्र पूर्णपणे दाखवली आहे. गोलंदाज आलाय दिलीप पाटील. 12 चेंडू 35 ची गरज. लेफ्ट आर्म गोलंदाज. पहिला चेंडू उजवी यष्टी सोडून जाणारा पंचांचा वाईट बॉल. एक्स्ट्रा धावेचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव मिळेल ती उमरोली टीमला आणि धाव संख्या होईल ती 16. 12 चेंडू आणि 17च्या सरासरीनं 34 धाव संख्येची गरज. फिल्डिंगची व्यूहरचना आपण पाहिली तर लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, एक्स्ट्रा कव्हर अशी फिल्डिंगची व्यूहरचना आखली आहे. या वेळेला मात्र आसमानी टोळा पाहायला मिळालाय. फार वेळानंतर संजीवनी देणारा षटकार आलाय उमरोली टीमसाठी. मिळतील त्या 6 धावा. खऱ्या अर्थानं जबरदस्त प्रहार चढवला तो फलंदाज. या ठिकाणी देखील फुल टॉस आहे. फुल टॉसचा फुल लॉस केलाय. गुडगा टेकून तमाशा दाखवलाय. चेंडू मात्र सीमारेषा पार. सलगचा दुसरा षटकार आलाय तो फलंदाज आतिश मडवीच्या बॅट मधून. दोन चेंडू 2 षटकार. जो सन्नाटा पूर्णपणे झाला होता उमरोली टीमच्या खेम्यामध्ये आणि तो सन्नाटा मात्र आता दूर केला या 2 षटकारांनी. प्रेक्षक आणि उमरोली टीमचे खेळाडू मात्र आता खुश असतील. 10 चेंडू आणि 22 धावा संख्येची गरज. पहा वलवली टीमचा कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचलाय. ओवले टीमला विनंती असेल की आपला जर या मॅच झाल्यानंतर जर तुमचा कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचला नाही तर तुम्हाला पॅनल्टीला खरं तर सामोरे जावे लागेल. याच्याकडे टीम ओवले लक्ष असू द्या. फार रोमांचक सामना होईल यात तीळ मात्र शंका नाहीये. 10 चेंडू शिल्लक आहेत. 22 धाव संख्येची गरज आहे. सुरुवातीचे 4 षटक निश्चितपणे 3 स्टार वाजे टीमच्या बाजूने जरी आले असतील, परंतु आतिश मडवीने सांगितलंय मी मॅच मध्ये अजूनही उपस्थित आहे. ओहो, यावेळेला दिशा भरकटलाय. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. प्रेशर दबाव पूर्णपणे जाणवतोय. पंचांचा थर्ड हॅम्पर रेफर केलाय.
सॉफ्ट सिग्नल, वाईड बॉल. डॉट बॉल दिलाय का सॉफ्ट सिग्नल? तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. ओके, चला चेक करा या ठिकाणी. इट्स अ फेअर डिलिव्हरी आहे. निर्धाव चेंडू, बाईच्या स्वरूपात एक सिंगल धाव मिळाली आहे. सिंगल धाव मिळते, सिंगल न धाव संख्या होईल ती 29. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 21 धाव संख्येची गरज आहे ती उमरोली टीमला. लोअर फुल टॉस अगदी हलक्या गतीने बॉल मात्र डिलिव्हर झाला आणि खेळाडू निश्चितपणे आपण पाहिलं तर आतिश मडवीला देखील वाटलं होतं की बॉल अगदी वाईट जाईल की काय, परंतु इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांचा इशारा येतोय. 9 चेंडू आणि 21 धाव संख्येची गरज. स्ट्राईक एंड वरती आता फलंदाज पाहायला मिळेल तो करण मडवी. दिलीप पाटील लेफ्ट आर्म गोलंदाज, गोलंदाजी मार्क वरती. फुल टॉस बॉल होता, एक्स्ट्रा कव्हरच्या मधून खेळून काढलाय. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतायत. 2-2 फिल्डर बॉलचा पाठलाग करत असताना एक कंप्लीट झाली आहे. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा देखील सहजरित्या कंप्लीट केल्यात त्या फलंदाज करण आणि फलंदाज आतिश मडवीनं. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आहे. अगदी ज्या ठिकाणी 2 धावा होत्या त्याचं रूपांतर मात्र 3 धावेमध्ये निश्चितपणे केलंय ते या 2 खेळाडूंनी. 3 धावा मिळतील त्या उमरोली टीमला आणि धाव संख्या होईल ती 32. उर्वरित चेंडू बाकी आहेत ते 8 आणि विजयासाठी गरज आहे 8 चेंडू आणि 18 धाव संख्येची गरज. 32 धाव संख्या टोटल धावफलकावरती पाहायला मिळते. चला पाणी घेऊन जा मैदानात. वलवली टीमचा खरं तर इथं संघनायक आमच्यापर्यंत पोहोचलाय. टीम ओवले संघ शेवटचा पुकार असेल तुम्हाला. मॅच पूर्णपणे संपत आलेली आहे. तुम्हाला लवकरात लवकर यायचंय. जर आपण आला नाहीत ही मॅच संपायच्या अगोदर तर लगेचच तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. याच्याकडे लक्ष असू द्या टीम ओवले. निश्चितपणे एक प्राइज, एक बक्षीस आलंय उमरोली टीमसाठी. सन्माननीय सरपंच नरेशभाई मडवी यांच्याकडून उमरोली टीमने जर सामना जिंकला तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. इथून बॅट अँड बॉलचा चांगला संपर्क नाहीये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फलंदाज या चेंडूवरती आतिश मडवीनं मात्र निर्धाव चेंडू खेळलाय. 8 चेंडू आणि 18ची गरज होती. हा चेंडू आलाय निर्धाव. 7 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 18 धाव संख्येची. हेमंत दिलीप पाटील हा गोलंदाजी मार्क वरती आहे. शेवटचा चेंडू या षटकातील. शेवटचा बॉल पुढ्यात टाकलाय. बॅक टू दी बॉलर. ब्लॅक स्क्रीनच्या वरतून मारला हा दणदणीत षटकार. 6 धावा शेवटच्या बॉल वरती मिळतील. आता शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी मात्र 12 धाव संख्येची गरज आहे ती जय हनुमान उमरोली टीमला.
गरज, रोमांचक सामना, रोमहर्षक सामना, प्रेक्षकांना जसा सामना व्हायला लागतो तसा सामना मात्र प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. पहिलीच लढत आहे आजच्या दिवसातील आणि पहिल्याच लढतीचा नाट्यमय थरार मात्र आपण या मॅच मध्ये एन्जॉय करतोय. 6 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत आणि विजयासाठी उंबरोली टीमला मात्र 12 धावसंख्येची गरज. शेवटच्या मागील षटकामध्ये निश्चितपणे 23 धावा कुठून काढल्या त्या गोलंदाज दिलीप पाटीलला. चला जरा स्पीडअप करा, अजून आपल्याला भरपूर मॅच कव्हर करायचे आहेत. 12:05 झाले. स्पीडअप करा, कुठल्याही प्रकारची जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नका. दोन्ही टीमला विनंती आहे. स्पीडअप करायचं आहे पहा, विनंती असेल, कारण की अजून आपण पाहतोय पहिला खरं तर सामना आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 12 वाजून तब्बल 5 मिनिटं झालेले आहेत आणि विनंती असेल ती मोवले संघ, आपल्याला विनंती असेल टॉस का बॉक्स कक्षामध्ये या. आपण जर ही मॅच संपायच्या अगोदर इथं आला नाही तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, याच्याकडे लक्ष असू द्या. थँक्यू. अतुल पाटील या गोलंदाजावरती जिम्मेदारी सोपवली आहे. 6 बॉल आणि आता 12 धावा वाचवायच्या अतुलला. पहिला चेंडू लोअर फुल टॉस, कनेक्ट चांगला नाहीये. पहिल्या चेंडूवरती बॅक टू दी बॉलर खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल टिपलाय अतुल पाटीलनं आणि फलंदाज बाद होईल. उमरोली टीमचा धक्का लागतोय तो उमरोली संघाला. रिवॉल्व मात्रे साहेबांचं इथं खरं तर शुभागमन होते. आज कॉम्बॉक्समध्ये देखील जोडले जातील. कालच्या दिवसामध्ये देखील त्यांची चांगली वाणी खरं तर आपल्याला ऐकायला मिळाली. तेच रिवॉल्वजी मात्रे सर खरं तर उपस्थित झाले, त्यांचं आपण सरसे स्वागत करणार आहोत. आणि टीम मोबले संघ तुम्हाला वारंवार इथं पुकार दिला जातोय. वलवली संघाचा खरं तर संघनायक इथं आमच्यापर्यंत पोहोचलाय. तुम्हाला शेवटचा आणि अंतिम पुकार असेल, यावं आपण टॉस का बॉक्स कक्षामध्ये ही मॅच संपायच्या अगोदर प्लीज. पहिल्याच बॉल वरती सफलता मिळाली आहे. पहिलाच बॉल फुल टॉस होता. मोठा फटका मारण्याचा मोह काही आवरता नाहीये फलंदाज करण मडवीला. करण मडवी मात्र आता पवेलियन मध्ये परतलाय. नवीन खेळाडू आला स्ट्राईक एंड वरती धीरज कणेरे. 5 चेंडू आणि आता 12 धावसंख्येची गरज आहे ती जय हनुमान उंबरोली टीमला. 5 चेंडू 12ची गरज. एक हाती किल्ला लढवला जातोय तो फलंदाज आतिश मडवीच्या बॅट मधून. आतापर्यंत आपण पाहिलं तर 6 चेंडूंचा आतिशनं सामना केलाय. 3 षटकार ठोकलेत आणि वैयक्तिक 19 धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. परंतु सध्याच्या स्थितीला तो नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. आतिशला स्ट्राईक एंड वरती येण्याची गरज आहे. समोर टाकलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, झेल टिपलाय. सलग दुसरा धक्का मिळालाय. खऱ्या अर्थानं या फटक्याची गरज नव्हती. आतिश मडवीला स्ट्राईक एंड वरती आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होतं, परंतु ते घडत नाहीये. उलट घडतंय ते उमरोली टीमच्या. सलग दुसऱ्या चेंडूवरती दुसरा खेळाडू मात्र बाद झालाय. जरा स्पीडअप करा. वारंवार आम्ही विनंती करतो, टीम मीटिंग सारखी घेऊ नका, कारण आपले 6 षटकांचे सामने आहेत. 6 षटकांना भरपूर वेळ लागतो, त्यामुळे जरा स्पीडअप करा. अजून बऱ्याचशा मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. आत्ताशी पहिली मॅच चालू आहे आणि 12 वाजून 10 मिनिटं झालेत. 2 चेंडू 2 सफलता मिळाल्यात त्या गोलंदाज अतुल पाटीलला. 6 चेंडू आणि 12ची गरज होती. आता गरज येते 4 चेंडू आणि 12 धावसंख्येची. फलंदाजीचा क्रम पाहिला तर आतापर्यंत 8 फलंदाज मात्र बाद झालेत ते उमरोली टीमचे. म्हणजे 9व्या आणि 10व्या क्रमांकाचा खेळाडू आता मैदानामध्ये खेळ करतोय. आतिश मडवीची चांगली फलंदाजी झाली आहे, परंतु तो नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. आतिश मडवी जेवढे चेंडू स्ट्राईक एंड वरती खेळेल तेवढं निश्चितपणे चांगलं असेल ते उमरोली टीम साठी. 4 चेंडू शिल्लक आहेत. गरज आहे ती 4 चेंडू शिल्लक आणि 12 धावसंख्येची गरज. डावकुऱ्या हाताचा खेळाडू समाधान आला स्ट्राईक एंड वरती. समाधानसाठी फिल्डिंग आपण पाहिली तर निश्चितपणे 2 फिल्डर आहे ऑन साइडला, एक लॉंग ऑनला, एक लॉंग ऑफला, एक एक्स्ट्रा कव्हरला. अटॅकिंग फिल्डिंग अजूनपर्यंत लावण्यात नाही आली आहे. समोर पाहिला तर एक सिलिमिडॉनला मात्र फिल्डर ठेवलाय. 4 चेंडू आणि गरज आहे ती 12ची. कट करण्याचा प्रयत्न निश्चितपणे तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. थर्ड अंपायरला रेफर केलं गेलाय. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. विकेट किपरनं कुठलीही चुकी केली नाहीये. लगेच बॉल स्टंपिंग केली, परंतु आता तिसऱ्या पंचांसाठी रेफर केलं गेलंय.
सॉफ्ट सिग्नल पंचांनी फलंदाज बाद दिलाय. परत एकदा चेक करा. फलंदाज बाद आहे आणि विकेट हॅट्रिक मिळवली आहे ती अतुल पाटील या गोलंदाजाला लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज होती. असं वाटलं होतं की निश्चितपणे ज्या वेळेला आतिश स्ट्राईक एंड वरती येईल आणि आतिश मोठे फटके मारू शकतो. शेवटची विकेट आहे. शेवटची विकेट आहे. शेवटची विकेट आता मैदानावरती खेळ करतीये. 9 फलंदाज बाद झालेत. 10व्या आणि 11व्या क्रमांकाचा खेळाडू आता मैदानावरती खेळ करतोय. जबरदस्त हाय व्होल्टेजचा सामना मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 धावसंख्येची गरज आहे. 2 मोठे फटके पाहिजेत ते उंबरोली टीमला. 1 विकेट पाहिजे ती वाजे टीमला. अतुल पाटीलनं मात्र कमालीची गोलंदाजी केली आहे. 6 बॉल 12 धावा म्हणजे एवढ्या पण धावा नव्हत्या. एवढ्या धावा सध्याच्या अपडेट टेनिस क्रिकेटमध्ये आपण बऱ्याचदा चेस होताना पाहिल्यात. परंतु अतुल पाटीलनं देखील सांगितलं की मी देखील काही कच्च्या गुरुचा चेहरा नाहीये. जबरदस्त गोलंदाजी मात्र त्याने केली आहे. नेक्स्ट बॉल शेवटची विकेट. पुढ्यात टाकला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. कोण फिल्डर आहे तो? सोनू भगतनं मात्र झेल कॅरी केलाय. काय मॅच झाली आहे परंतु तो सामना मात्र गमवावा लागलाय तो जयमान उंबरोली टीमला. 3 स्टार वाजे टीमनं मात्र शेवटच्या क्षणाला सामना आपल्या खिशात घातलाय. खऱ्या अर्थानं जरी कमी धावा होत्या परंतु कमी धावा असताना देखील पंकज पाटील आणि कंपनी डगमगली नाहीये. त्यानं देखील दाखवून दिलं आम्ही एवढ्या धावा वाचवू शकतो आणि तेवढ्या धावा सहजरित्या वाचवल्यात. 12 धावसंख्येनं हा सामना त्यांनी जिंकलाय. वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम 3 स्टार वाजे.